मंडळी, हा तलाव, तलावामधलं बोटिंग, शांतता अनुभवायची असेल तर सकाळी लवकर यायचं आणि पक्ष्यांचं गुंजारो फक्त ऐकत राहायचं. या मार्गावरनं सरळ जायचं आहे आपल्याला आणि ह्या झाडांशी गप्पा सुद्धा मारायच्या आहेत. म्हणजे मी जरा झाडवेडी असल्यामुळे हा छंद आहेच मला मुचकुंदाचं फूल सापडलंय, याला मुचकुंद असं म्हणतात. हा सगळा तलाव आपल्या बाजूबाजूने चालणारे बरं का. खूप लांब गेली आहेत आपली मंडळी. चला, आपल्यालाही तिथपर्यंत पोहोचायचं आहे. इथे बसायला सुद्धा छान व्यवस्था केलेली आपल्याला दिसते बघा. चला, आता नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला तर, पक्षी छान गात आहेत. मातीची पायवाट. मंडळी, मॉर्निंग वॉक नाही म्हणायचं आहे मला, प्रभात फेरी. चला, छान दिसते की नाही ही वाट. त्या वाटेशी आपण मैत्रीच केली पाहिजे. मंडळी, JCB आणलाय जलपर्णी काढण्यासाठी. काम चालू आहे. हा अरे, हे दोघं जण भेटलेत आपल्याला. अरे, शाळा नाही आहे का तुला आता? नाही, आता सुट्ट्या लागल्यात मला. हो, मग तू CBSE बोर्डाचा आहेस? बर. आणि तू दररोज येतो का इथे? नाही, आता पहिल्यांदा आला आणि इकडे खूप असं छान वाटतंय, हिरवगार सगळं. अरे वा, मग तुझ्या मित्रांना काय सांगशील तू आता? तर मित्रांना मी घेऊन येईल नक्की. नक्की. तुझं नाव सांग ना. माझं नाव सोहम आहे. पालकांनी खरं तर, मॉम तुमच्यासाठी प्रश्न आहे. पालकांनी या मुलांना असं सकाळी खरंच असं आणलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? हो, अगदी. आणि त्यांना नेचरमध्ये, म्हणजे स्क्रीनपासून दूर नेचरमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे त्यांचं जरा ओळख होऊन त्यांना ती आवड निर्माण होईल. निसर्गाशी ओळख. आणि व्यायाम केला का तू? का फक्त चाललास? मंडळी, वाटेवरती भेटलेले हे आपल्याला दोघं जण. चला, पुढे जायचं आहे आपल्याला. माझ्या उजव्या बाजूनी जर तुम्ही बघाल तर हाच तो आपला हायवे बर का. मुंबईतून आलात ना की इथूनच, हो, चांदणी चौकापर्यंत जाण्यासाठी या पाषाण तलावाचं बोट धरून पुढे पुढे जायचं की आलात चांदणी चौक. हे ते शंकराचं मंदिर. आता तुम्ही म्हणाल त्याला जायचं कसं, तर त्याला जायचा हा रस्ता आहे इथून असा. हे संपूर्ण जे तळ आहे, तलाव जो आहे पाषाणचा, त्याच्या बाजूलाच ते शंकराचं मंदिर आहे. आता इथपर्यंत आपण चालत आलेलो आहोत. जलपर्णी दिसते बघा इथे. आलो की नाही आपण अगदी आता तलावाच्या जवळ. मोठं घरटं दिसतंय या झाडावर. आता इथून पुढे आणखीनही ही वाट आहे. जय शंभो हर हर महादेव. नक्की येणार ना मंडळी? धन्यवाद.